कोकणामध्ये नितेश राणेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार फोडला। तर ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। तर नितेश राणे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जात बाळ माने यांनी आपला अर्ज मागे घेतलेला आहे। कोकणात मंत्री नितेश राणेंनी शेवटच्या क्षणी गेम फिरवत महाविकास आघाडीचा उमेदवार फोडलाय। मंत्री नितेश राणेंनी महाविकास आघाडीचे ठाकरेंचे उमेदवार बाळ मानेंशी संवाद साधून चक्र फिरवली आहे। त्यानंतर स्वतः नितेश राणे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ मानेंसोबत रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले आणि अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे महाविकास आघाडीसाठी कोकण परिषद निवडणुकीत हा मोठा धक्का मानला जातोय। महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे गटाचे सुरेंद्र उर्फ बाळ मानेंनी अर्ज भरला होता। मात्र बाळ मानेंनी अर्ज मागे घेतल्यानं आता कोकणमधील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे। महायुतीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरेंचा विजय निश्चित झालाय। महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या सूचकांच्या सह्याच नसल्याचंही बाळ माने म्हणाले। महायुतीचा प्रतिनिधी म्हणून आज मी बाळ माने साहेबांबरोबर इथे आलेलो आहे आणि आज त्यांनी आमच्या वरिष्ठ पातळीवर त्या सगळ्या नेत्यांच्या शब्दाचा मान ठेवून आणि एकंदरीत ती काय राजकीय परिस्थिती त्यांना त्यांच्या अनुभवापोटी जी दिसली त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। मीच असा विचार केला, माझ्या वरिष्ठांशी मी बोललो की असा पक्षाचा घोडेबाजार करून ह्या निवडणुका लढवणं हे काही कोकणाच्या संस्कृतीला हिताचं नाही आहे आणि म्हणून मी विचार केला आणि या ठिकाणी मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे। दरम्यान बाळ मानेंची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यानं उद्धव ठाकरेंनी ही कारवाई केली आहे।